नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमः पार्वती पते हर 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 महादेव। आज दिनांक 13 श्रावणातला पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा। आणि विशेष म्हणजे आनंदाचा आजचा दिवस म्हणावा लागेल का, कारण आपल्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आजपर्यंत 11 फुटी मूर्ती, एवढी मोठी मूर्ती महादेवाची कुठेही नाही। ही आप्पावाडी ह्या परिसरामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे। आणि विशेष म्हणजे आज अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे। साधू संत या ठिकाणी आलेले आहेत साधू संतांच्या हस्ते। आणि संभाजीनगर तर आहेच, संभाजीनगरच्या बाहेर वरनं पण लोक या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत, येऊन गेले। मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा ज्यावेळेस झाली त्या प्रमुख पाहुणे कोण कोण आले होते, महंत कुठून आले होते? वास्तविक पाहता 11 फुटाची ही मूर्ती आहे पहा महादेवाची, आणि फायबरची मूर्ती असल्यामुळे या देवाची प्राणप्रतिष्ठा होत नसते। तर अनावरण आपण केलं आहे, म्हणजे विधिवत आपण पूजा केली आणि विधिवत पूजा करून या ठिकाणी नियोजन केलं। या निमित्ताने भक्तांना तुम्ही काय आवाहन करणार? श्रावणाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने आणि भगवंताच्या या ठिकाणी आप्पावाडी परिसरामध्ये भगवंत विराजमान झाले, ह्या निमित्ताने मला सर्व भाविक भक्तांना संभाजीनगरचं एकच सांगायचं आहे की एवढं सुंदर असा परिसर आपल्या आजूबाजूला कुठेही नाही आणि एवढी मोठी मूर्ती कुठेही नाही। तर अवश्य दर्शनाचा लाभ घ्या आणि हे कार्य करण्यासाठी सर्वांना मी मदतीचंच आवाहन करेन। यानंतर पण काही विजन ठेवलेलं आहे आपल्याकडून श्रीरामाच्या मूर्ती संदर्भात काय विशेष म्हणजे प्रभू श्रीरामाची भव्य दिव्य 51 फुटाची मूर्ती जी महाराष्ट्र, आपल्या पूर्ण महाराष्ट्र तर दूरच अख्खा भारतामध्ये सुंदर अशी मूर्ती आपल्याला कुठेही रामरायाची पाहायला भेटणार नाही। आणि दुसरं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ एवढी मोठी 51 फुटाची मूर्ती आपल्याला कुठेही पाहायला भेटणार नाही। ती आपल्या या ठिकाणी आपण पुढचं विजन ठेवलेलं आहे आणि लवकरात लवकर भगवंताच्या कृपेने आपण ह्या कार्याला प्रारंभ करून हा परिपूर्ण हा वसा जो हाती घेतलाय तो परिपूर्ण करणार यात शंकाच नाही। ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्विद्वादित्यं सदस्यं तस्मै साधिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचिरं सर्वदी साक्षीभूतं भावाति तत्त्वव्रतं सद्गुरुतं नमामि। मी श्री 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 हजरात महामंडळेश्वर शिवरुद्रानंद महाराज काशीपीठ आणि सध्या इकडनं बेळगाव आश्रममध्ये इथे आलेलो आहे। इथे गुरुबंधू आदरणीय परमपूज्य श्री श्री हजरात महामंडळेश्वर विशालानंदजी महाराज यांनी जो आज उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, आश्रम उभा करणं किंवा मंदिर उभा करणं हे जेवढं आपल्याला वाटतं तेवढं ते सोपं नाही आहे। उभा करणं करू शकाल, पण टिकवणं खूप गरजेचं आहे। तसं महाराजांनी हे एवढं आपल्याला दिसतंही छोटं, पण एक संघर्षात्मक याला इथे संघर्ष करून एक वेगळ्या पद्धतीचा एक वास्तू या ठिकाणी निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी प्रसन्न महाराजांचे कौतुक करतो। काशीपीठाकडून मंगलमय शिवाय सर्वातही देतो। महाराजांनी म्हणजे नेमकी शिवाचीच मूर्ती काय ठेवली, म्हणजे तिथे पाठीमागे एक उद्देश आहे का, म्हणजे भक्तांना काय कुठला आपण संदेश याच्यामधून देणार आहोत। आमच्याकडे यूपीमध्ये म्हटलं जातं का, जो करेगा शिव की भक्ति उसे मिलेगी शक्ति, और जिसे मिलेगी शक्ति उसे खाने को भी मिलेंगी मुक्ति, लास्ट को मिलेगी मुक्ति। शिव म्हणजे एकमेव असं ताकद आहे आणि त्याच शिवाची मूर्तीचा समोर लोकांनी जो आदर्श घ्यायला पाहिजे त्याचे प्रतीक म्हणून महाराजांनी या ठिकाणी
एक विशाल अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्याबरोबर महाराजांच्या बाबतीमध्ये जे काही महाराजांनी संकल्पना केलेली आहे इथे, किंवा का इथे एक वृद्धाश्रम असावा, त्यानंतर वेधशाळा असावी, आपल्यानंतर एक शिक्षण संस्था मुलांसाठी असावी. तर त्याच्या पाठीमागचा जो त्यांचा उद्देश आहे हे खूप सुंदर उद्देश आहे. परंतु हे खेळ एकट्याचा नाही. ते संतांनी सांगितलं सद्गुरूसारखा असता पाठीराखा इतरांचा देखील कोण व्याज. केवळ सद्गुरूंची कृपा महाराजांच्या पाठीमागे आहे. ह्या कृपेच्या आधारावर ही सर्व डोलारा उभा करण्याचं कार्य करत आलं. पण मला वाटतं की याच्यासाठी लोकसहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. लोकसहभागाबरोबरच राजआश्रय पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आता सध्याची परिस्थिती असे का राजआश्रय असल्याशिवाय कुठली गोष्ट कळीला जात नाही. मग ते कसे असू दे पण राजआश्रय महत्त्वाचा आहे. म्हणून मी या विभागातील जे काही प्रतिनिधी असतील, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, पण एक शिवाच्या सानिध्यामध्ये राहू इच्छिणारे जे कोणी सद्भक्त असतील, राजकीय लोक असतील, त्यांनी या कार्यासाठी हातभार लावला तर ही भव्य दिव्य असं वटवृक्ष व्हायला की काही वेळ लागत नाही असं मी विश्वासाने सांगतो. आणि तेवढं लोकांनी करावं हे अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या विचाराला स्तब्धता देतो. ओम शांती.